तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले रोजच्या सारखे स्वागत आहे आणि मी आपल्या सर्वांसाठी 15,000 पेक्षा जास्त MPSC लेवलच्या जीके क्वेश्चन्सचे एक ई-बुक बनवलेले आहे आणि इच्छुक विद्यार्थ्यांना त्या ई-बुकला घेण्याचा जो लिंक आहे या व्हिडिओच्या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। जर डिस्क्रिप्शन आपल्याला समजत नसेल, सध्या तुम्ही जो व्हिडिओ किंवा सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर क्लिक करा, ई-बुकचा लिंक दिसून जाईल, मिळून जाईल। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे, दांडी यात्रा खालीलपैकी कोणत्या आश्रमातून निघालेली होती? दांडी यात्रा खालीलपैकी कोणत्या आश्रमातून निघाली होती? ऑप्शन क्रमांक 4 युक्राली मित्रांनो, साबरमती आश्रमातून दांडी यात्रा निघालेली होती। तर पाहूया पुढचा प्रश्न। संगमरवर हे खनिज भारतातील कोणत्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते ते सांगायचं आहे। संगमरवर हे खनिज भारतातील कोणत्या राज्यात आढळते? ऑप्शन क्रमांक 1 राहील राजस्थान राज्यामध्ये संगमरवर हे खनिज आढळत असते। पुढचा प्रश्न पाहूया। चंदनाची झाडे मोठ्या प्रमाणावर कोणत्या राज्यात आहेत ते सांगायचं आहे। चंदनाची झाडे मोठ्या प्रमाणावर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो, कर्नाटक राज्यामध्ये चंदनाची झाडे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। शरीरामधील कशाच्या कमतरतेमुळे हाडे व दाते ठिसूळ बनत असतात ते सांगायचं आहे। शरीरातील कशाच्या कमतरतेमुळे हाडे तसेच दाते ठिसूळ बनत असतात? ऑप्शन क्रमांक 1 युक्ती राहील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे शरीरामधील हाडे तसेच दाते हे ठिसूळ बनत असतात। पुढचा प्रश्न पाहूया। राजस्थानच्या वाळवंटातील सर्वात मोठे शहर कोणते आहे ते सांगायचं आहे। राजस्थानच्या वाळवंटातील सर्वात मोठे शहर खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो, जोधपूर हे जे शहर आहे राजस्थानच्या वाळवंटातील सर्वात मोठे आहे। पुढचा प्रश्न पाहूया। पंजाब व हरियाणा या दोन्ही राज्याची सामायिक राजधानी कोणती आहे ते सांगायचं आहे। पंजाब व हरियाणा या दोन्ही राज्याची सामायिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो, चंदीगड हे जे शहर आहे पंजाब तसेच हरियाणा या दोन्ही राज्याची सामायिक राजधानी आहे। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी दांडी यात्रा साबरमती आश्रमातून कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी निघालेली होती ते सांगायचं आहे। दांडी यात्रा साबरमती आश्रमातून खालीलपैकी कोणत्या दिवशी निघालेली होती? ऑप्शन क्रमांक 1 राहील 12 मार्च 1930 या वर्षी या दिवशी दांडी यात्रा साबरमती आश्रमातून निघालेली होती। तर पाहूया पुढचा प्रश्न। या ठिकाणी लोकशाहीर नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जात असते? लोकशाहीर या नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 राहील अण्णाभाऊ साठे यांना जे आहे लोकशाहीर नावाने ओळखले जाते। तर पाहूया पुढचा प्रश्न काय आहे। सोनार तंत्रज्ञान कशाची खोली मोजण्याचे असते ते सांगायचं आहे मित्रांनो। सोनार हे तंत्रज्ञान खालीलपैकी कशाची खोली मोजण्यासाठी असते? ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो, समुद्राच्या पाण्याची खोली मोजण्याचे सोनार हे एक तंत्रज्ञान असते। तर पाहूया पुढचा प्रश्न। साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो ते सांगायचं आहे। साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होत असतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 राहील टायफॉइड हा जो रोग किंवा आजार आहे साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होत असतो। पाहूया पुढचा प्रश्न। आम्लविरोधी औषध बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जात असतो? आम्लविरोधी औषध बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो, मॅग्नेशियम तसेच दुधाचा जो उपयोग आहे आम्लविरोधी औषध बनवण्यासाठी केला जात असतो। पुढचा प्रश्न पाहूया। राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख कोणता व्यक्ती असतो ते सांगायचं आहे। राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख खालीलपैकी कोणता असतो? ऑप्शन क्रमांक 3 राहील राज्यपाल हा जो व्यक्ती आहे राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख व्यक्ती असतो। तर पाहूया पुढचा प्रश्न। हिंदी महासागरातील सर्वात खोल गर्ता कोणती आहे? हिंदी महासागरातील सर्वात खोल गर्ता खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो, सुंदा ही जी गर्ता आहे हिंदी महासागरातील सर्वात मोठी आहे। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका कोणत्या जिल्ह्यात येतो ते सांगायचं आहे। महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येतो? ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो, पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका स्थित आहे। तर पाहूया पुढचा प्रश्न। खालीलपैकी कोणते आश्रम हे वर्धा जिल्ह्यामध्ये आहे ते सांगायचं आहे। खालीलपैकी कोणते आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 2 राहील पवनार हे जे आश्रम आहे वर्धा जिल्ह्यामध्ये स्थित आहे। तर पाहूया पुढचा प्रश्न। या ठिकाणी प्रसिद्ध असलेले हळद संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते सांगायचं आहे। अतिशय प्रसिद्ध असलेले हळद संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो, दिग्रस या ठिकाणी हळद संशोधन केंद्राची स्थापना झालेली आहे। तर पाहूया पुढचा प्रश्न। मानवी शरीरातील हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व अत्यंत महत्त्वाचे असते ते सांगायचं आहे। मानवी शरीरातील हाडांच्या वाढीसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे असते? ऑप्शन क्रमांक 1 राहील जीवनसत्व
ड हे जे जीवनसत्व आहे हाडांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त असते. पाहूया पुढचा प्रश्न. राज्याच्या पोलीस महासंचालकाची नेमणूक कोण करत असते ते सांगायचे आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकाची नेमणूक खालीलपैकी कोणामार्फत केली जाते? ऑप्शन क्रमांक 1 राहील राज्य शासन यांच्यामार्फत राज्याच्या पोलीस महासंचालकाची नेमणूक केली जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. सार्वजनिक सत्यधर्म हा महात्मा फुले यांचा कितवा ग्रंथ होता ते सांगायचं आहे मित्रांनो. सार्वजनिक सत्यधर्म हा महात्मा फुले यांनी लिहिलेला एकूण कितवा क्रमांकाचा ग्रंथ होता? ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो सर्वात शेवटचा जो आहे सार्वजनिक सत्यधर्म हा महात्मा फुले यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. पुढचा प्रश्न पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड या ठिकाणी काय केले होते ते सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड या ठिकाणी खालीलपैकी काय केलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 राहील मनुस्मृतीचे दहन जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड या ठिकाणी केलेले होते. पाहूया पुढचा प्रश्न काय आहे. नेताजी यांचे रशियासाठी निघालेले विमान जे आहे कोणत्या ठिकाणी कोसळले होते ते सांगायचं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे रशियासाठी निघालेले विमानतळ हे कोणत्या ठिकाणी कोसळले होते? ऑप्शन क्रमांक 1 राहील तायवान जवळचे आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे रशियासाठी निघालेले विमानतळ कोसळलेले होते. पाहूया पुढचा प्रश्न. ब्रॉन्झ मेडल खालीलपैकी कशापासून बनवले जात असते ते सांगायचं आहे. ब्रॉन्झ मेडल खालीलपैकी कशापासून बनलेले असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. ब्रॉन्झ मेडल जे आहे तांब्यापासून बनवले जात असते. तर पाहूया पुढचा प्रश्न. ब्रॉन्झ मेडलमध्ये तांब्याचा समावेश एकूण किती टक्के केलेला असतो ते सांगायचं आहे मित्रांनो. ब्रॉन्झ मेडलमध्ये तांब्याचा एकूण किती टक्के समावेश असतो? ऑप्शन क्रमांक 1 राहील 90% समावेश आहे ब्रॉन्झ मेडलमध्ये तांब्याचा झालेला असतो. पुढचा प्रश्न पाहूया. सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचे सध्याचे नाव काय करण्यात आलेले आहे? सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचे सध्याचे नाव हे कोणते ठेवण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील नरेंद्र मोदी असे जे आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टेडियमचे सध्या नाव ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताचे राष्ट्रपती यांचे निवासस्थान कोणत्या नावाने ओळखले जात असते? भारतीय राष्ट्रपती यांचे निवासस्थान खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 2 योग्य राहील. राष्ट्रपती भवन या नावाने जे आहे राष्ट्रपती यांचे निवासस्थान ओळखले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रपती राजवटीचा निर्णय राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने घेतात ते सांगायचं आहे. राष्ट्रपती राजवटीचा निर्णय राष्ट्रपती खालीलपैकी कोणाच्या सल्ल्याने घेत असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. राष्ट्रपती राजवटीचा निर्णय राष्ट्रपती जो आहे संसदेच्या सल्ल्याने घेत असतो. पाहूया पुढचा प्रश्न काय आहे. राष्ट्रपतींना खालीलपैकी कोणकोणते अधिकार देण्यात आलेले आहेत? राष्ट्रपतींना खालीलपैकी कोणकोणते अधिकार देण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. वरीलपैकी सर्वच म्हणजे कायदेविषयक कार्यकारी आणि अर्थविषयक जे आहे हे सर्व अधिकारे राष्ट्रपती यांना देण्यात आलेली आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी भंडारा जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र स्थित आहे? भंडारा जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 2 योग्य राहील. साकोली या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामध्ये भात संशोधन केंद्राची स्थापना झालेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न. लेंडी प्रकल्प कोणत्या राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे ते सांगायचं आहे. लेंडी प्रकल्प खालीलपैकी कोणत्या 2 राज्यातील संयुक्त प्रकल्प आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. महाराष्ट्र आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यातील संयुक्त प्रकल्प लेंडी प्रकल्प बनलेला आहे. पाहूया पुढचा प्रश्न काय आहे. गौतम बुद्ध यांनी दिलेले पहिले प्रवचन सारनाथ हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे ते सांगायचं आहे. गौतम बुद्ध यांनी दिलेले पहिले प्रवचन सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील. उत्तर प्रदेश राज्यामध्ये भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेले सर्वात पहिले प्रवचन सारनाथ हे ठिकाण स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली होती? संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. सच्चिदानंद सिन्हा यांची जी नियुक्ती आहे संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदी करण्यात आलेली होती. पाहूया पुढचा प्रश्न काय आहे. या ठिकाणी मित्रांनो संविधान सभेच्या कायदेविषयक सल्लागार कोणता व्यक्ती होता ते सांगायचं आहे. संविधान सभेचा कायदेविषयक सल्लागार खालीलपैकी कोणता व्यक्ती होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. डॉक्टर B.N. राव हा जो व्यक्ती आहे मित्रांनो संविधान सभेचा कायदेविषयक सल्लागार व्यक्ती होता. पाहूया पुढचा प्रश्न. मसुरी हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते? मसुरी थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात येते?
ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. उत्तराखंड या राज्यामध्ये जे आहे मसुरी प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण स्थित झालेले आहे. भारतीयांना मूलभूत हक्क प्रदान करावेत हे खालीलपैकी कोणाची प्रमुख मागणी होती ते सांगायचं आहे. भारतीयांना मूलभूत हक्क प्रदान करावेत हे खालीलपैकी प्रमुख मागणी कोणाची होती. ऑप्शन क्रमांक 2 राहील नेहरू रिपोर्टची जी मागणी आहे प्रमुख मूलभूत हक्क प्रदान करावेत भारतीयांना अशी होती. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी जळगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या लेण्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते ते सांगायचं आहे. जळगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या लेण्याचे प्रवेशद्वार आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे जळगाव या शहरास किंवा ठिकाणास म्हटले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील रेल्वेचे जाळे म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते. महाराष्ट्रातील रेल्वेचे जाळे असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील रेल्वेचे जाळे असे संबोधले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. पंढरपूर या ठिकाणाला महाराष्ट्रातील कोणती राजधानी म्हणून ओळखले जाते ते सांगायचं आहे. पंढरपूर या ठिकाणाला महाराष्ट्रातील कोणती राजधानी म्हटली जाते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील आध्यात्मिक राजधानी असे पंढरपूर या ठिकाणाला संबोधले जात असते. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या एका राज्याची इंग्रजी ही भाषा मोठ्या प्रमाणामध्ये बोलली जाते ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या एका राज्यात इंग्रजी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते. ऑप्शन क्रमांक 4 राहील सिक्कीम राज्यामध्ये इंग्रजी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण खालीलपैकी कोणते आहे. पाणी साठवण्याच्या क्षमतेने सर्वात मोठे धरण महाराष्ट्रातील कोणते आहे. ऑप्शन क्रमांक 2 राहील उजनी हे जे धरण आहे पाणी साठवण्याच्या क्षमतेने सर्वात मोठे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता घटक स्थित आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता घटक स्थित आहे. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 राहील भाजे लेणी जे आहे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये ते स्थित आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी 100 पेक्षा अधिक पुस्तके लिहिलेली होती ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी 100 पेक्षा जास्त पुस्तके लिहिली होती. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो बाबा पदमजी यांनी जे आहे 100 पेक्षा जास्त पुस्तके लिहिलेली आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये 9.36% एवढा भाग जो आहे कोणत्या राज्याने व्यापलेला आहे ते सांगायचं आहे. भारतातील कोणत्या राज्याने 9.36% एवढा भारताचा भाग व्यापलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील महाराष्ट्र राज्याने भारतातील एकूण भागापैकी 9.36% एवढा भाग व्यापलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. उष्णकटिबंधातील सफरचंद असे कोणत्या फळास संबोधले जाते. उष्णकटिबंधातील सफरचंद असे खालीलपैकी कोणत्या फळास म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 2 राहील बोर या फळाला जे आहे उष्णकटिबंधातील सफरचंद म्हटले जाते. सरोजिनी नायडू यांनी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले होते. सरोजिनी नायडू यांनी खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील धरासणा सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केलेले होते. तर पाहूया पुढचा प्रश्न. चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कोणत्या वर्षी घडलेली होती ते सांगायचं आहे. चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना खालीलपैकी कोणत्या वर्षी घडली होती. ऑप्शन क्रमांक 2 राहील 1922 या वर्षी चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना घडलेली होती. तर पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांची संख्या आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे आहे. ऑप्शन क्रमांक 3 राहील 39 जिल्ह्यांचा समावेश महाराष्ट्र राज्यात झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. समता सैनिक दलाची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केलेली होती. समता सैनिक दलाची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केली होती. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामार्फत समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आलेली होती. तर पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी भारताने लोकशाही व्यवस्था कोणत्या देशाकडून घेतलेली आहे ते सांगायचं आहे. भारताने लोकशाही व्यवस्था खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेतली आहे. ऑप्शन क्रमांक 2 राहील फ्रान्स देशाकडून भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न. टूथपेस्ट बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जात असतो. टूथपेस्ट बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो कॅल्शियम कार्बोनेटचा उपयोग जो आहे टूथपेस्ट बनवण्यासाठी केला जात असतो. पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी भरातंग खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे. भरातंग खालीलपैकी कशाचा प्रसिद्ध प्रकार आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो भरातंग जो आहे एका प्रसिद्ध बेटाचा प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बंगालच्या फाळणीचा दिवस जनतेने कोणता दिवस म्हणून साजरा केला होता ते सांगायचं आहे. बंगालच्या फाळणीचा दिवस जनतेने खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला होता. ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 2 राहील दुखवटा दिवस म्हणून जे आहे बंगालच्या फाळणीचा दिवस जनतेने साजरा केलेला होता. तर पाहूया पुढचा प्रश्न.
बंगालच्या फाळणीचा दिवस दुखवटा दिवस म्हणून कोणत्या ठिकाणच्या जनतेने साजरा केला होता ते सांगायचं आहे. बंगालच्या फाळणीचा दिवस दुखवटा दिवस म्हणून खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या जनतेने साजरा केला होता? ऑप्शन क्रमांक 1 युक्रेन मित्रांनो, बंगाल येथील जनतेने जे आहे बंगालच्या फाळणीचा दिवस दुखवटा दिवस म्हणून साजरा केलेला होता. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास मला तर वाटते की आपल्याला नक्कीच आवडलीच आहे आणि त्या कारणास्तव आपल्याला एक लाईक जरूरच करायचा आहे आणि सोडण्याच्या पूर्वी एक कॉमेंट नक्कीच करायचं आहे. तसेच 15,000 पेक्षा जास्त MPSC लेवलच्या GK क्वेश्चनचे ईबुक हवे असेल, लिंक या व्हिडिओच्या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यायचं आहे. तर मिळतो कोणा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.